आज या ठिकाणी मला जो पुरस्कार वितरित केलेला आहे हा आमचे गुरुवर्य प्राचार्य यल्लाप्पा वैद्य यांच्या नावानं हा पुरस्कार मला साहित्याच्या क्षेत्रामध्ये प्रणात आहेत झुंजणारे अजून काही या पुस्तकाला त्यांनी दिलेला आहे. फुले आंबेडकर साहित्य पंचायतीच्या मी मनापासून आभारी आहे. त्यांचं ऋण व्यक्त करतो. कारण गेली 30-40 वर्ष आम्ही मुक्त जमातीच्या प्रश्नामध्ये काम करतो आहे आणि कार्यकर्ते त्याच्यामध्ये काम करत आहे. पुस्तक लिहिण्याच्या पाठीमागची कल्पना अशी होती की जे वंचित कार्यकर्ते आहेत ज्यांची समाज व्यवस्था प्रशासन घेऊन घेत नाही आणि यांना कुठेतरी स्थान राहायला हवं. कारण त्यांच्या कुटुंबामध्ये सुद्धा अशी अवस्था आहे की बाबा हा संघटनेच्या कामासाठी जातोय म्हणजे कुठे जातो, काय करतोय याची जाणीव कुटुंबांना व्हावी. पुस्तक वाचत असताना कुटुंबांना असं लक्षात आलं पाहिजे की अरे आपला वडील आपला बाप हा सुद्धा वेडेवाकडे काही करत नव्हता, भटक्या प्रश्नाच्यासाठी किंवा वंचित समूहाच्यासाठी समूहाला जास्तीत जास्त न्याय आणि अधिकार कसे प्राप्त होतील याच्यासाठी त्याचा जास्त प्रयत्न असायचा आणि त्यांनी प्रामाणिक केला. याच्याबद्दलचा ऊर भरून यावा असं एक वातावरण पुस्तकाच्या निमित्तानं मला निर्माण करता आलं. त्याच्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे, मित्रांचा आभारी आहे. विशेषतः या म्हणजे मी माझ्या पत्नीचे मन कधी ते व्यक्त केले नाही पूर्ण व्यक्त, कारण ही जे सगळा द्या करण्याच्या पाठीमागे किंवा मला मोकळ सोडण्यामध्ये त्यांचा मोठा हात आहे. त्यांनी जर मला या कामामध्ये सोडलं नसतं तर मी ते पुस्तकही पूर्ण करू शकलो नसतं, चळवळीमध्ये लक्ष घालू शकलो नसतो. तेव्हा मी या आपल्या आताच्या या पुरस्काराच्या निमित्तानं मी त्यांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो. सावलीकर मुक्त जमाती संघटनेमध्ये राज्याच्या सरचिटणीस या पदावरती काम करतो. आज 9 मे कर्मवीर अण्णांची पुण्यतिथी आहे. दरवर्षी 9 मेला साताऱ्यामध्ये आदरणीय पवारसाहेब येतात. पुण्यतिथीमध्ये कार्यक्रम सगळे संस्थे आहेत, शिक्षण संस्थेचे कामं करतात आणि तिथलं कामकाज उरकून दरवर्षी ते जकातवाडी येथील भारतीय भक्ती विमुक्त विकास संशोधन संस्था या ठिकाणी येऊन इथे दरवर्षी जो फुले आंबेडकर साहित्याचा पुरस्कार याचं वितरण होतं. हे 3 पुरस्काराचे वितरण होतात. एक फुले आंबेडकर साहित्य पुरस्कार, दुसरा जीवन गौरव पुरस्कार आणि युवा साहित्य पुरस्कार. मला त्याच्यापैकी युवा साहित्यक हा पुरस्कार मिळालेला आहे आणि हा पुरस्कार मला यावर्षी माझ्या पुस्तकाला देण्यात आलेला आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे प्रणात आहेत अजून येणाऱ्या अजून काय. तेव्हा मी या संस्थेला किंवा फुले आंबेडकर साहित्य पंचायत यावर्षी माझ्या पुस्तकाची निवड केली. त्यांना मनापासून धन्यवाद.